नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रातवा या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासू. बहावा. सर लिहितात, वसंत ऋतूत जंगलातील 2 प्रकारची झाडं मनस्वी फुलतात. एक पळस आणि दुसरा बहावा. ही झाडं फुलली की आपलं लक्ष या झाडांकडे वेधलं जातं. बहाव्याचं फुलांनी बहरलेलं झाड पाहून मुखातून शब्द निघतो, वाह वाह. आणि मला वाटतं या शब्दावरूनच त्याचं नाव बहावा पडलं असावं. हिंदीत त्याला अमलतास असं म्हणतात. या झाडाचं बंगाली नाव माकडाची लाठी या अर्थाचं आहे, तर कोरको आदिवासी या झाडाला बाणाकी बासुरी म्हणून ओळखतात. झाडाचं शास्त्रीय नाव कॅसिया फिस्टुला. तर कॅसिया हे जंगली दालचिनी समान एका सुगंधित सालीच्या वनस्पतीचं प्राचीन ग्रीक नाव आहे. आणि लॅटिन फिस्टुला म्हणजे नळी, ते या वृक्षाच्या शेंगेला अनुलक्षण आहे. कर्णिका हे या झाडाचं संस्कृत नाव. कालिदासाच्या काव्य नाटकातून या झाडाची अप्रतिम वर्णनं आली आहेत. जर्मन वनस्पती शास्त्रज्ञाने त्याचं सुंदर वर्णन फ्लावरिंग प्लांट्स ऑफ वेस्टर्न इंडिया या ग्रंथामध्ये पुढील प्रमाणे केलं आहे. वन ऑफ द मोस्ट नोटिसेबल ऑफ जंगल ट्री, the flowers like laburnum rich in streaming gold, to which the Germans gave the beautiful name of golden wrens. But the pods, which are little less remarkable, are said to have procured for the tree the less romantic name of a pudding pipe tree. Suvarna of Sanskrit poetry. Flowering plants of Western India, Dharani, पेज नंबर 96 यावरचा हा संदर्भ आहे. तर बहावा पानगळीच्या जंगलात वाढत असला तरी ती झाडं समूहाने वाढलेली दिसत नाहीत. परंतु जिथे माकडं, वानरं, अस्वल, कोल्ही आणि खोकड या जंगली जनावरांचं वास्तव्य असतं, तिथे मात्र बहाव्याच्या राई दिसतात. बहाव्याच्या शेंगांवर फार लवकर कीड पडते. बी देखील मोठ्या कठीणतेने अंकुरतं. वरील जंगली जनावरांचं ते फार आवडतं खाद्य आहे. त्यातील गर गुळचट असतो. बी असलेला गर वन्य प्राणी आवडीने खातात. या दिवसांमध्ये जंगलातील रस्त्याने जाताना ठिकठिकाणी अस्वलांची पातळ विष्ठा दिसते. त्यात बहाव्याच्या मोठ्या मण्यांसारख्या दिसणाऱ्या बिया असतात. एरवी हे बी रुजवायला कठीण, पण ते अस्वलांच्या किंवा अन्य प्राण्यांच्या पोटातून बाहेर आलं की पहिल्या पावसाबरोबर ते रुजतं आणि वाढू लागतं. ही जनावरं या झाडाची पुनरुत्पत्ती होण्यास सहाय्य करतात. एरवी वर्षभर या काटकुळ्या झाडाकडे लक्ष जावं असं त्यात काहीच नसतं. सुरुवातीला सालही तुळतुळीत असते, नंतर मात्र ती हिरवट भुरकट होते. झाडाची वाढ पूर्ण झाली की साल राखाडी आणि खडबडीत बनते. फेब्रुवारी आणि मे महिन्यात झाडाची पानं सुकायला लागतात. बरीच पानं गळूनही पडतात. परंतु नवी चैत्रपालवी कोवळी लुसलुशीत तांबूस वर्णाची अतिव सुंदर दिसते. पानांमागे मऊ लव असते. त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत ती लोंबती व मिटलेली असतात. हातभर लांब असलेल्या तुऱ्याला वसंतामध्ये कळ्या येऊ लागतात आणि एके दिवशी तो रात्रीतून बहरतो. सारं झाड सुवर्ण रंगाच्या फुलांनी डवरून जातं. फुलांचे तुरे एखाद्या सोन्याच्या झुमरासारखे झाडावर शोभू लागतात. त्यावेळी त्या झाडाचं सौंदर्य काय वर्णावं. एखाद्या गुजराती नववधूसारखं ते झाड दिसू लागतं. झाडाजवळ गेलं तर जमिनीवर पिवळ्या झर्द पाकळ्यांचा सडा पडलेला दिसतो. फुलांवर मधमाशांची गुणगुण चाललेली असते. काळे भुंगे पाकळ्यांच्या सावलीच्या आश्रयाला येतात. फुलांचा मंद सुगंध प्रभात समयी नाकाला सुखवीत असतो. हे झाड निष्पर्ण झालं तरी ते अगोदरच्या हंगामात वाढलेल्या काळसर रंगाच्या बासरीप्रमाणे दिसणाऱ्या लांब शेंगांनी भरून गेलेलं असतं. सुरुवातीला शेंगांचा रंग हिरवा असतो, नंतर तो तपकिरी होतो, शेवटी त्या काळ्या पडून कठीण होतात. तंबाखूला चव येण्यासाठी बहाव्याच्या शेंगातील गर वापरतात.
संथाळी लोक पानं आणि फुलं खातात, मात्र गुरं आणि बकऱ्या पानांना स्पर्श देखील करीत नाहीत. प्रत्येक हवामानामध्ये तग धरू शकणारं आणि कोरड्या प्रदेशात येऊ शकणारं हे झाड अत्यंत उपयुक्त आहे. जिथं गुराढोरांचा सुकाळ आहे त्या ठिकाणी देखील हे झाड चांगलं वाढतं. शेंगांमधलं गर, मुळं आणि पानं औषधामध्ये वापरतात. कृमी, संधिवात, रक्ताची उष्णता इत्यादी विकारांवर बहावा औषध म्हणून दिलं जातं. सुधीर खास्तगीर या नामवंत चित्रकाराने अमलतासाचं रंगविलेलं चित्र एकदा पाहण्यात आलं आणि त्या चित्रातील त्या वृक्षाच्या सौंदर्याने माझं मन वेधून घेतलं. एरवी नृत्य करणाऱ्या, सुंदरींची लयबद्ध चित्र काढणाऱ्या त्या कलाकाराचं लक्ष जेव्हा फुललेल्या अमलतासाकडे वेधलं तेव्हा फुलणारा अमलतास ह्या नावाच्या चित्रकृतीने जन्म घेतला. चित्र मोठं नयन मनोहर आहे. सोनेरी फुलांच्या बहराने हा वृक्ष झुकून गेला आहे. जंगलातील पाणवठ्यावरून पाण्याने भरलेले लाल रंगांचे घट डोईवर घेऊन ग्रामललना त्या वृक्षाखालून चालले आहेत. त्यांच्यावर वृक्षाने फुलांचं तोरण धरलं आहे असं अप्रतिम दृश्य त्या चित्रामध्ये चितारलेलं आहे. फ्रान्सिस ब्रुनेल हा फ्रेंच कलाकार दिल्लीवासी आहे. फुललेल्या अमलतासानं त्याला देखील असंच वेडं केलं. त्यांची फॉरेस्ट ऑफ गोल्ड या नावाची कलाकृती अद्वितीय आहे. पिवळसर क्षितिजावर निळ्या आभाळाखाली सुवर्ण फुलांनी आच्छादित अमलतासाची राई त्याने रंगविली आहे. या चित्राला पाहून मन विभोर होतं. अशा सुंदर झाडाचं वर्णन कालिदासाच्या साहित्यात न आलं तरच नवल. वसंत ऋतूमध्ये स्त्रियांना अलंकार म्हणून उपयोगी पडणाऱ्या फुलामध्ये कर्णिकाचा उल्लेख कालिदासाने मोठ्या रसिकतेने केला आहे. कर्णेषु योग्यम नवकर्णिकारम, अर्थात कानावर धारण करण्यास ती योग्य असतात. माझं आणि अन्य वनस्पती शास्त्रज्ञांचं निरीक्षण बहाव्याच्या झाडाला मंद सुगंध असतो असं असलं तरी कालिदास मात्र त्याच्या काव्यातून हे झाड सुगंध विरहित आहे असं वर्णन करतो. वर्ण प्रकर्षे सती कर्णिकारम दुनोती निर्गंधतया स्म चेतः प्रायेण सामग्र्या विधौ गुणानां परांगमुखी विश्वसृजः प्रवृत्ती. अर्थात उत्कृष्ट असा रंग असूनही कर्णिकारास गंधमुळीच नाही म्हणून दुःख होतं. बहुधा सर्व गुण एकत्र नसावेत अशीच परमेश्वराची इच्छा असावी. वसंतातील पुष्परूप अलंकार म्हणून सोनेरी रंगाचे कर्णिकार पार्वतीने धारण केले आहेत. आकृष्ट हेमद्युती कर्णिकारम वसंत पुष्पभरणम वहंती. जंगलातील आदिवासी तरुणी या बहाव्याची फुलं कानात घालून स्वतःला सजवितात. बहाव्याच्या फुलोऱ्याविषयी मला विलक्षण वेळ आहे. जिथं अमलतासाची झाडं उभी आहेत अशा निरीक्षण मनोऱ्यात पौर्णिमेच्या रात्री मी जाऊन बसतो. तिथं बसून मी त्या फुललेल्या अमलतासाकडे अतिशय प्रेमादराने आणि कृतज्ञतेने तासनतास पाहतो. असं म्हणतात त्याचा मंद गंध पसरलेला असतो. तो वृक्ष माझ्याकडे स्नेहादराने पाहत असल्याचा भास हळूहळू मला होऊ लागतो. शांततेचा एक अनामिक स्रोत माझ्या मनामध्ये वाहू लागतो. जंगलातील पुनवेच्या रात्री मोठ्या गूढरम्य असतात. अशा मध्यरात्रीनंतर अमलतासावरील साऱ्या पऱ्या सुवर्ण वस्त्र लिहून एक एक करीत खाली उतरतात. बरोबर अमलतासाच्या शेंगा टिपऱ्या म्हणून घेऊन येतात आणि फेर धरून टिपऱ्या खेळत नाचू गाऊ लागतात. ती रासक्रीडा मी तासनतास पाहत असतो. या साऱ्या गवळणी होऊन कृष्णाची वाट पाहत असतात. कृष्ण येत असतो, पण त्याने आज कसलं सोंग घेतलंय. साऱ्या अंगावर अस्वलाची कातडी पांघरलीये. तोंड देखील अस्वलासारखंच. त्याच्या हातात बासरी पण आहे. त्या बासरीतून आवाज येतोय केवळ गुणगुणण्याचा. आणि हे काय, तो बासरी वाजवायची सोडून ती खात आहे. साऱ्या गोपींना वाटतं हा तर कृष्ण नव्हेच. भीतीने त्या साऱ्या जणी भूमीवर बेशुद्ध पडतात.
आणि ते अस्वल झाडावर चढून सारं झाड गदागदा हलवून शेंगा पाडीत असतं. त्याबरोबर खाली नाजूक सोनवरखी पाकळ्यांचा सडा पडत असतो. आणि मी मात्र झोपेतून खडबडून जागा होतो. पहाटेची वेळ. चंद्र डोंगराआड गेल्यामुळे जिकडं तिकडं अंधारू लागतं. मी विचार करू लागतो, अंग अंग फुललेल्या या नाजूक झाडाला अस्वलाने का झुंबावं? या झाडाकडे पाहून वाटतं की ही कोणीतरी अप्सरा शापामुळे या मातीत रुतून तर बसली नाही ना. पूर्व दिशेला सूर्यनारायण दिसतो. सोनेरी सहस्र बाहूंनी त्याने अमलतासाच्या वृक्षांना कुरवाळलेलं असतं. तेव्हा ती झाडं जणू सोन्याने मढविली आहेत असं वाटू लागतं. हळूहळू हरिद्र पक्षी झाडांवर जमून मधुर आवाजाने गाऊ लागतात. जणू स्वतःचं प्रतिबिंब त्या फुलोऱ्यामध्ये ते पाहत असावेत. मित्रहो, हा छानसा लेख सर इथे संपवतात. किती सुंदर वर्णन आहे ना या वृक्षाचं. किती पारदर्शी प्रेम खरंच. तुम्ही सर्वांनी हा वृक्ष नक्की पाहिला असेल ना. निसर्गाने दिलेलं एक अद्भुत सौंदर्य. उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा इतर अनेक झाडे कोरडी आणि निस्तेज दिसतात, तेव्हा हा बहावा आपल्या चमकदार सोनेरी पिवळ्या फुलांनी बहरून परिसराला नवचैतन्य देत असतो. त्याच्या फुलांचे लांब लटकणारे घोस वाऱ्याच्या झुळकीसोबत डोलताना अतिशय मोहक दिसतात. त्यामुळे या झाडाला सुवर्ण वर्षावाचे झाड असेही संबोधले जाते. बहाव्याची फुलं केवळ सुंदरच नसून अनेक पक्षी, मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करतात आणि त्यामुळेच जैवविविधतेलाही मदत होते. या झाडाच्या सावलीत बसल्यावरती मनाला खरंच शांतता आणि प्रसन्नता मिळते. तुम्हाला माहिती असेलच, आपल्या संस्कृतीमध्ये बहावा अतिशय शुभ मानला जातो. त्याचे औषधी गुणधर्म, पर्यावरण संवर्धन आणि अप्रतिम सौंदर्य यांचा सुंदर संगम असलेली बहाव्याची झाडं निसर्गप्रेमींकरता खरोखर एक अनमोल देणगी आहे. एवढ्या उष्णतेमध्ये देखील तग धरून राहण्याची त्याची क्षमता असल्यामुळे हे झाड कठीण परिस्थितीमध्येही आपली हिरवाई टिकवून ठेवतं. निसर्गाच्या सौंदर्याचे, सहनशक्तीचे आणि जीवनदायी शक्तीचे प्रतीक असलेला हा बहावा प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आणि प्रेरणा निर्माण करतो. फुलांनी नटलेला हा बहावा पाहताना निसर्गाचे वैभव आणि त्याची कलात्मकता याची जाणीव होते. आणि म्हणूनच हे झाड भारतीय उपखंडातील सर्वात सुंदर वृक्षांपैकी एक मानलं जातं. तुम्ही जर हा वृक्ष पाहिला असेल तर छानच. त्याची अजून माहिती जमा करा आणि जर नसेल पाहिला तर आता मात्र तो आवर्जून पहा. चला, आता मी थांबते. आजचा हा जो लेख आहे ना, तो रातवा या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. आणि हे पुस्तक शब्द निरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरती उपलब्ध आहे. मी बुक स्टोअरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्की तिथे भेट द्या. या पुस्तकाच्या सोबतच तुम्हाला इतरही हवी असणारी आवडती पुस्तकं तिथे उपलब्ध आहेत. चला, आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा सुंदरशा अभ्यासपूर्ण पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर, आजच्या या वृक्षावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.